अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शपथ घेतल्यापासून ॲक्शन मोडवरती आहेत. एकापाठोपाठ एक त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. पनामा कालव्याचं संचालन पुन्हा अमेरिकेकडे यावं यासाठी ट्रम्प शेजारी देशांवर आणि सहकाऱ्यांवर दबाव टाकताना दिसतात. याबद्दल काहीतरी मोठं घडणार आहे असं ट्रम्प म्हणालेत. काहीतरी मोठं घडणार असल्याचा ट्रम्प यांनी इशारा दिलाय. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अनेक अर्थ दडलेले आहेत. चीन आणि पनामासारख्या देशांसाठी हा इशारा मानला जातोय. अमेरिका काहीही करून पनामा कालवा पुन्हा आपल्या ताब्यात घेणार आहे असं राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. यासाठी आम्ही मोठं पाऊल उचलणार आहोत असं देखील ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. पनामा कालव्यावरती ताबा मिळवण्याच्या या विधानामागे पनामा कालव्याचं भूराजकीय महत्त्व अधोरेखित होत आहे. पनामा कालवा जगातील महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गातील एक आहे. तर पॅसिफिक अर्थामध्ये प्रशांत महासागर आणि अटलांटिक या दोन महासागरांना जोडणारा सागरी महामार्ग म्हणून पनामा कालवा ओळखला जातो. पनामा कालव्याबाबतच्या ट्रम्प यांच्या दबावानंतर पनामा लवकरच चीनच्या महत्वाकांक्षी बेल्ट अँड रोड या योजनेतून बाहेर पडणार आहे. पनामाचे अध्यक्ष जोस राउल मुलिनो यांनी या संदर्भातील घोषणा केलेली आहे. तर एकंदरीतच ट्रम्प यांनी केलेली घोषणा नेमकं काय सांगतेय त्यावर आता एक नजर टाकूयात. तर काहीतरी पॉवरफुल होणार आहे तर काय? खरं तर पनामा कालव्याचं संचालन चीन करतंय. हा कालवा आम्ही चीनला सोपवला नव्हता. पनामा कालवा पनामाकडे देणं हा मूर्खपणा होता. त्यांनी कराराचं उल्लंघन केलेलं आहे. आम्ही हा कालवा परत घेणारच असं त्यांचं म्हणणं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.